नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. सुरुवातीला पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या. खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी. काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी. आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्याला उपस्थित. कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा काही संबंध नाही. आजचा दौरा पूर्वनियोजित. अजित पवारांचं स्पष्टीकरण. शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल दादांचं चॅलेंज. कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थित काही संबंध नाहीये. त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप. मी काल सांगितलेलं ते माझं फायनल. खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची आज भेट घेणार. अजित पवारांच्या आव्हानानंतर कोल्हे पवारांना भेटणार असल्याची चर्चा. अजित पवारांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच. विलास लांडे यांनी व्यक्त केली इच्छा. अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया. 2009 सालापासून 2019ला मी इच्छुक होतो. 2019ला मी चांगल्या प्रकारे लोकांच्या पण गेलो. नंतरच्या काळामध्ये त्यांनी अमोल कोल्हेंना अचानक आणलं. मग ते आदरणीय अजितदादांचं मी नेतृत्व मानलं आणि मी थांबलो. अजित पवारने आज आव्हान केलेलं आहे अमोल कोल्हेंना. त्यानंतर तुम्ही इच्छुक आहात का? म्हणा. 100% इच्छुक आहे. अमोल कोल्हेंबाबत अजित पवार बोलले ते योग्य. कोल्हेंनी 1.5 वर्षांपूर्वी राजीनामा दिला. कुठेही गावात फिरले नाहीत. आढळराव पाटलांचा आरोप. खासदारांचा 1.5 वर्षापूर्वी राजीनामा दिला आणि कुठल्याच गावात फिरले नाही आणि आता तेच खासदार सरकारच्या विरोधात आक्रोश करायला लागलेत निवडणूक आली म्हणून. त्यामुळे ते अजित पवार बोलले ते योग्य आणि वस्तुस्थितीला धरून बोलले. लोप सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तो लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू असंही वक्तव्य. मी 23 जागा लढेन. कोण म्हणते अमुक जागा लढेन? अरे आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे याचा पहिल्यांदा निर्णय करा. एकमेकांवरच्या टीकेला फुलस्टॉप द्या. छगन भुजबळांवरील टीकेवरून गिरीश महाजन यांचं जरांगेंना आवाहन. दोघांमधील टीकांची झोड थांबली पाहिजे. महाजनांचं वक्तव्य. दोन नेत्यामधला वाद न राहता हा समाजामध्ये व्हायला लागलेला आहे. म्हणजे समाजामध्ये झोपडी व्हायला लागलेली आहे. ते एकमेकांकडे बघण्याची त्याची दृष्टिकोन. आपण छोटे छोटे गावामध्ये विभागलेलो आहोत. खेड्यामध्ये आपण राहतो आणि तिथे जर आपण एकमेकाकडे अशा कुलुषित भावनेने बघायला लागलो तर मला वाटतं ते सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य नाही. आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच. देशात फक्त मोदींचीच हवा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. तर मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवून टाकलेलं आहे मोदीजींनाच वोट द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही 40च्या पार जाणार म्हणजे जाणारच. महाराष्ट्रात लोकसभेला महायुती 45हून अधिक जागा जिंकेल. जर काही चुकीचं घडलं नाही तर आम्ही 48 जागाही जिंकू. बावनकुळेंचा दावा. मी जेव्हा 35 लोकसभेत जाऊन आलो आणि आता उद्या माढा आणि सोलापूरला जातो आहे. 47,412 लोकांची मी बोललो. 45+ जागात भाजप आणि महायुती जिंकेल हा माझा दावा आहे. आणि जे काही समर्थन आम्हाला मिळत आहे